हल्लेखोराला कर्मचाऱ्यापैकी कोणी घरी प्रवेश दिला का? शोध सुरू. सैफला रुग्णालयात नेतानाच हल्लेखोर पळ काढण्यात यशस्वी, सूत्रांची माहिती. सैफच्या घरात जबरदस्तीने शिरण्याचा प्रयत्न दिसत नाही. सैफच्या घरी किंवा घरावर कुठेही सीसीटीव्ही नाही, सूत्रांची माहिती. 1 कोटींची मागणी करत आरोपीनं सैफवर हल्ला केला. केअरटेकर एलियामाचा जबाब. सैफच्या शरीरातून काढलेला धारदार हेक्स ब्लेडचा तुकडा पोलिसांकडून जप्त. अधिक तपास सुरू. देशातल्या मेगा सिटीमध्ये मुंबई सर्वात सुरक्षित, मात्र काही घटनांमुळे मुंबईला असुरक्षित म्हणणं चुकीचं. सैफवरील हल्ल्याबाबत पोलिसांची कारवाई सुरू. गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विरोधकांना प्रत्युत्तर. वांद्र्यातील आणखी एका उच्चभ्रू इमारतीत चोरीचा प्रयत्न. चोराकडून सुरक्षा रक्षक आणि सोसायटीच्या मालकांना धमकी. 1 जण ताब्यात, 1 चोर फरार. पोलिसांकडून शोध सुरू. धनंजय मुंडेंच्या कार्यकाळात कृषी साहित्य खरेदी धोरण का बदललं? 2016ला सुरू झालेल्या डीबीटी योजनेत बदल का? हायकोर्टानं राज्य सरकारकडे स्पष्टीकरण मागितलं. मंत्रिपदी नियुक्ती झाल्यानं संजय शिरसाट सिडको अध्यक्षपदावरून पदमुक्त. भरत गोगावलेही लवकरच एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदावरून मुक्त होणार. केंद्र सरकारकडून 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी. देशातील 1 कोटीहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तीधारकांना दिलासा. आज दुपारी 1:30 ते 3:30 वाजेपर्यंत बदलापूर ते खोपोली दरम्यान लोकल सेवा रद्द. मध्य रेल्वेवरील कर्जत यार्ड सुधारणेच्या कामासाठी विशेष वाहतूक ब्लॉक. मुंबईत गेल्या 2 दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे तापमानात वाढ. पुढील 2 दिवस तापमानाचा पारा चढाच राहण्याचा अंदाज.